नमस्कार मित्रांनो, एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याची तरतूद. आणि थोडक्यात म्हणजे काय, तात्पुरता बदल अर्ज तात्पुरता स्वीकारणे म्हणजे काय ते आपण याच्यात डिस्कस करू. प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्सची प्रोव्हिजन काय आहे चेंज रिपोर्ट बाबतीत थोडक्यात आपण हे बघू. प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय ती तरतूद आपण बघणार आहे. हा जो प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स ऑफ चेंज रिपोर्ट ही जी अमेंडमेंट आहे तर ही 2017च्या कायद्यामध्ये अमेंडमेंट मध्ये आलेली आहे. जेव्हा आपला जो ऍक्ट आहे 2017 मध्ये जो अमेंडमेंट झाला होता त्यामध्ये याबाबत आपल्याला अमेंडमेंट देण्यात आलेली होती. पण त्यावेळीची जी अमेंडमेंट आलेली होती 17 त्याबद्दल थोड्याशा स्टेप्स ज्या आहे प्रॉपर न घेतल्या गेल्यामुळं थोडंसं ती जी प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्सची जी प्रोव्हिजन आहे त्याबाबत आपल्याला जास्त विश्वस्तांना ट्रस्टना त्याचा जास्त फायदा झाला नाही. तर त्यावेळीची जी अमेंडमेंट काय होती, प्रोव्हाइडेड दॅट in a case of change in the name and address of the trustee and the manager or mode of succession of the office of the trusteeship and managers, कोणत्याही प्रकारचा जो बदल अर्ज आहे तो डेप्युटी और चॅरिटी कमिशनर may pass an order provisionally accepting the change report within a period of 15 working days and issue notice inviting objection to such change within a 30 days from the date of publication of such notice. म्हणजे काय की मान्य सहाय्यक धर्मादायुक्त उपधर्मादायुक्त आणि सहाय्यक धर्मादायुक्त यांनी त्यांच्यासमोर जो चेंज रिपोर्ट आलाय त्या चेंज रिपोर्ट मध्ये प्रोव्हिजनल ऍक्सेप्ट करायचा आहे तो चेंज रिपोर्ट विदिन 15 डेज मध्ये. आणि मग याच्यासाठी जर काही कोणाचे ऑब्जेक्शन असतील तर त्याच्यासाठी नोटीस इश्यू करून ते ऑब्जेक्शन कॉल करायचे आहे. ही 2017 मधली एक अमेंडमेंट आपल्याला आली होती. आणि त्याच्यानंतर माननीय धर्मादायुक्त यांनी एक सर्क्युलर काढलेला आहे. हे सर्क्युलर आपल्या माहितीसाठी मी माझ्या युट्यूब चॅनलच्या खाली देणार आहे. हे जे सर्क्युलर आहे 608 हे याची तारीख आहे 10/5/2024. तर हे सर्क्युलर काढण्यासाठी एक संदर्भ त्यांनी दिलाय. तर तो संदर्भ मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्याकडे एक रिट पिटिशन होतं. दुसरं माननीय धर्मादायुक्त कार्यालय यांनी जारी केलेलं आधीचं एक परिपत्रक होतं 594/22 जे की आता प्रस्तावना याच्यामध्ये अशी दिली आहे की महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 हे बदल अर्ज चेंज रिपोर्ट बाबत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था दुरुस्ती अधिनियम 55/17 अन्वय सदर कलम 22 मध्ये बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याची प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स तरतूद करण्यात आली 22 मध्ये. या तरतुदीची अंमलबजावणी करण्याकरता धर्मादायुक्तांनी एखादे परिपत्रक जारी करण्याचा विचार करावा असे निर्देश माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 नमूद रिट याचिकेमध्ये केले आहे. सदर निर्देशानुसार धर्मादायुक्त कार्यालयातर्फे उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 मध्ये नमूद परिपत्रक जारी करण्यात आले. परंतु कलम 22 मधील बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याच्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसून या संदर्भात काही अधिक सूचना जारी करणे आवश्यक असल्याचे अनुभवास आले आहे. म्हणजे काय की याच्यात अशी एक सूचना दिली आहे की तुम्ही तुमचा जो बदल अर्ज तो दाखल करता चेंज रिपोर्ट त्याच्यासोबत एक वेगळा अर्ज त्याच्यामध्ये अशी विनंती पाहिजे की आमचा जो बदल अर्ज आहे तो तात्पुरता स्वीकारावा. आणि हा जो त्याला प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स असं म्हटलंय. दुसरी सूचना अशी आहे की बदल अर्ज तात्पुरता स्वीकारावा असा वेगळा अर्ज पक्षकारांनी नव्याने दाखल करावायच्या किंवा प्रलंबित प्रकरणात सादर केल्या त्याला किरकोळ अर्ज म्हणून स्वतंत्रपणे नोंदवावे. तथापि असा स्वतंत्र नोंदलेला किरकोळ अर्ज मूळ बदल अर्जासोबत जोडण्यात टॅग करण्यात यावा. म्हणजे आपल्या बदल अर्जासोबत तात्पुरता स्वीकारावा असा एक वेगळा आपण पक्षकाराने अर्ज करायचा आणि तो अर्ज याच्या सोबत जोडायचा आहे आणि त्याला जो नंबर द्यायचा आहे तो किरकोळ नंबर द्यायचा आहे. त्या अर्जाला तात्पुरता स्वीकारण्यासाठीचा अर्ज आहे त्याला किरकोळ नंबर राहणार आहे. तो कार्यालयाकडून दिला जाणार आहे. पण तो जो अर्ज आहे तो प्रकारात पडतो किरकोळ अर्ज. आपल्या मेन बदल अर्जासोबत एक किरकोळ अर्ज देणं बंधनकारक आहे आणि तो आपल्या बदल अर्जासोबत ठेवला जाईल. आणि तिसरा आहे बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याच्या
स्वतंत्रपणे नोंदवलेल्या किरकोळ अर्जावर धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय यांनी सदर कलम 22 मध्ये नमूद कालावधीत आदेश पारित करावे. आपल्या सेक्शन 22 मध्ये जो नमूद कालावधी दिलाय विदिन 15 डेजचा, तर त्या विदिन 15 डेज मध्ये या तात्पुरत्या स्वीकारण्याचा स्वतंत्र जो अर्ज दिलाय त्याच्यावर त्यांनी आदेश करावेत. परंतु असे आदेश करण्याकरिता काही कागदपत्राची पूर्तता होणे आवश्यक आहे असे धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे मत असल्यास पक्षकारांना सदर पूर्तता करण्यास संधी देण्यात यावी. येणेप्रमाणे पूर्तता झाल्यानंतर सदर कलम 22 मध्ये नमूद कालावधीत बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याचा किरकोळ अर्जावर आदेश पारित करावे. म्हणजे आपल्याला त्याच्यात त्रुटी जर असेल, काही कंप्लायन्स असेल तर तो करून घ्यायचा आहे. आणि हे कंप्लायन्स झाल्यानंतर साहेबांनी जो तात्पुरता स्वीकारण्याचा जो किरकोळ अर्ज आहे याच्यामध्ये नमूद कालावधीमध्ये आदेश करण्याबद्दल सांगितलेलं आहे. सूचना क्रमांक 4 आहे, बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्याच्या किरकोळ अर्जावर धर्मादाय उपायुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय यांनी पारित केलेल्या आदेशास आव्हान देणारे प्रकरण पक्षकाराने दाखल केल्यास, ही जी 4 नंबरची सूचना आहे ही आपल्या प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स बाबतीमध्ये नाहीये. याबाबत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याची माहिती देऊ. आणि आता याच्यामध्ये जे सूचना आपण बघितलेली आहे आणि परिपत्रक क्रमांक 608 हे डिटेल काय आहे हे माझ्या व्हिडिओच्या खाली मी तुमच्या माहितीस्तव मी टाकणार आहे. परंतु मित्रांनो, आता माझ्या या व्हिडिओ मध्ये जी काय मी माहिती दिली आहे त्यावरून तुमच्या हा विषय लक्षात आला असेल की बदल अर्ज तात्पुरता काय असतो, म्हणजे तात्पुरता बदल अर्ज स्वीकारणं काय आहे, प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स ऑफ चेंज रिपोर्ट काय आहे. याबाबत जर आपल्याला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली जो काही नंबर दिलाय त्या नंबरवर आपण मला फोन करून विचारू शकता, किंवा ह्या प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स ऑफ चेंज रिपोर्ट याबाबत तुमचे जे काही कायदेशीर सल्लागार असतील तुमच्या संस्थेचे तर त्यांच्याशी पण आपण चर्चा करू शकता. हा जो विषय आज आपण चर्चा केली आहे या विषयाबद्दल थोडक्यात आपल्याला सांगतो की तात्पुरता स्वीकारण्याचा जो अर्ज आहे म्हणजेच काय, आपण जो बदल अर्ज दाखल करताय त्या बदल अर्जासोबत एक अधिकचा किरकोळ अर्ज आपण द्यायचा आहे. त्या किरकोळ अर्जाला आपण म्हणू की माझा बदल अर्ज तात्पुरता स्वीकारण्यासाठीचा एक विनंती अर्ज आपला आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रोव्हिजनल ऍक्सेप्टन्स ऑफ चेंज रिपोर्ट म्हणतो, की व्हॉट एव्हर द चेंज रिपोर्ट आहे ऑफ फाईल दॅट इज रिक्वायर्ड टू बी प्रोव्हिजनली ऍक्सेप्टेड, असा आपल्याला तो एक अर्ज द्यायचा आहे. तो आपल्या बदल अर्जासोबतच आपल्याला द्यायचा आहे. आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे तो वेळेत निकाली निघण्याला मदत होईल. याबाबत सविस्तर माहिती जी आहे सर्क्युलर 608 मध्ये आहे. आपल्या सविस्तर माहितीसाठी मी ते सर्क्युलर जे आहे तर ते आपल्या व्हिडिओमध्ये लिंक करतो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो माझ्या एनजीओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल.